नमस्ते एव्हरीवन. गुड मॉर्निंग. तर हम्म. 2 दिवसापासून चालत असलेल्या 7 डेज योगा हेरिटेज चॅलेंजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बरेच जण ओळखत असतील मला, बरेच जण ओळखत नसतील. तर मी डॉक्टर प्राची पाटील. ठीक आहे. तर आज आपण असं एक शास्त्र जाणून घेणार आहे जे की आपल्याला रोग होऊच देणार नाही याबद्दल मार्गदर्शन करणार आहे आणि जे औषधापेक्षाही श्रेष्ठ आहे. तुम्हाला संदेश सरांनी आयडिया दिलीच आहे. तर आज आपण बोलणार आहे आयुर्वेदिक दिनचर्येबद्दल. तर त्याच्या आधी आयुर्वेदा म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. ठीक आहे. तर आयुर्वेदाचं प्रयोजन काय? आयुर्वेद काय सांगतं की स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकारप्रशमनम. ठीक आहे. आता जे स्वस्थ आहेत, निरोगी आहेत, त्यांच्या स्वास्थ्याचं रक्षण करायचं आहे आपल्याला. हां. आणि जे रोगी आहेत, व्याधीग्रस्त आहेत, त्यांची व्याधी दूर करायची आहे. असं आयुर्वेदाचं प्रयोजन आहे. तर आयुर्वेद म्हणजे काय? तर आयुः वेदः म्हणजे आयुष्याचं जे शास्त्र आपल्याला सांगणार शास्त्र आहे त्याला आपण आयुर्वेद म्हणतो. ठीक आहे. हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानम च यच्च तंत्रोक्तम आयुर्वेदः स उच्यते. म्हणजे आपण आयुष्य जगत असताना हितकारक काय अहितकारक काय हे आपल्याला जे ज्ञान देतं ते जे शास्त्र आहे त्याला आपण काय म्हणतो? आयुर्वेद म्हणतो. हां. तर हितकारक गोष्टी आपल्या आयुष्यात आणण्यासाठी आपल्याला दिनचर्या ऋतुचर्या फॉलो करायची गरज आहे. ठीक आहे. तर आज आपण वळणार आहे दिनचर्येकडे. त्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट ऐकूया आपण. एक असेच 45 वर्षांचे काका आलेले माझ्याकडं. की मॅडम मला डायबिटीस आहे, मला बीपी आहे, मला रात्री झोप नाही लागत आहे, माझं वजन एवढं आहे, मला एन्झायटी आहे, मी आता खूप वैतागलोय आणि मला काय करा की अशी एक गोळी द्या की हे सगळं माझं कमी झालं पाहिजे. मग मला थोडंसं हसू आलं. मी विचारलं, काका किती वाजता झोपता तुम्ही? तर रात्री 1-12 वाजता. किती वाजता जेवता? 10-11 वाजता. हां. परत तुमचं स्क्रीन टाईम काय? की 8 तास 10 तास असं होतं. व्यायाम करता का? वेळ नाही. फिरायला चालायला वॉकिंगला जाता का? तर मला सोफ्यावरून उठूच वाटत नाही. असे सगळे आन्सर्स. मग म्हणलं तर तुम्हाला दिनचर्येची गरज आहे, गोळी औषधाची नाही. ठीक आहे. आता मला सांगा, डायबिटीस एका दिवसात येतो का? हां. बीपी एका रात्रीत उद्भवतो का? ओबेसिटी अशी एका हप्त्यात वाढते का? नाही. तर मग आपण अशी कशी अपेक्षा करायची की एका गोळीनं हे सगळं बरं होईल? चुकीचं आहे ना हे. तर आपण वर्षानुवर्ष ह्या सगळ्या सिमटम्सना इग्नोर करतो. ठीक आहे. दिनचर्या फॉलो करत नाही आणि आपली अशी अपेक्षा असते की एक दिवसात, एका महिन्यात हे सगळे औषध गोळ्या माझी व्याधी बरी करतील. तर असं नाही आहे. आता अजून एक उदाहरण जर सांगायचं झालं, अँड्रॉइड फोन वापरता सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे. येस. हां. तर त्याची बॅटरी कमी झाली, 20%च्या कमी झाली, तर आपण काय करतो की चार्जर कुठं आहे, लगेच शोधाशोध चार्जर कुठं आहे. हां. फोन हँग व्हायला लागला की काय करतो? रिसेट करतो आपण. ठीक आहे. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी डिलीट करतो. नवीन काय व्हर्जन आलं तर अपडेट करतो. पण कधी आपण मनाचा, आपल्या शरीराचा विचार केलाय का? मन थकतं, शरीर थकतं, डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडते, झोप येत नाही रात्रभर, वजन इतकं वाढतं. हां. तर मग आपण आपल्या बॉडीला कधी रिसेट करायचा विचार केलाय का? कधी सर्व्हिसिंग करतोय का? हं. तर असंच आपल्याला आता एक माध्यम मिळालंय सर्व्हिसिंग करायचं, बॉडीला रिसेट करायचं, हे दिनचर्येच्या माध्यमातून. ठीक आहे. तर आज ऐकूया आपण दिनचर्या. हं. तर सगळ्यांनी दिनचर्येचा पहिला जो पॉइंट आहे तो काय आहे? प्रावृत उत्थान. प्रावृत उत्थान म्हणजे काय? की सकाळी लवकर उठणे. हां. तर की आयुर्वेद काय सांगतं? किती वाजता उठायचं? तर ब्राह्म्य मुहूर्तावर. ब्राह्म्य मुहूर्ते उत्थिष्ठे स्वस्ते रक्षार्थम आयुषः. जो मनुष्य ब्राह्म्य मुहूर्तावर उठतो त्याचं आयुर्वेद रक्षण करतं. हं. आता ब्राह्म्य मुहूर्त काय? ठोकळपणाने कोणीही काही सांगतं की बाबा सूर्योदय म्हणजे ब्राह्म्य मुहूर्त. तर असं नाहीये. ब्राह्म्य मुहूर्त म्हणजे जर सायंटिफिकली शास्त्रोक्त पद्धतीने बघायचं झालं तर सूर्योदयाच्या आधीचा 1.5 तास. हां. अधिक डीप बघायचं झालं तर सूर्योदयाच्या आधीची 96 मिनिटं, 96 मिनिट म्हणजे आपण ब्राह्म्य मुहूर्त म्हणतो. हं. तर ब्राह्म्य मुहूर्ताला उठून काय करायचं? मोबाईल स्क्रोल करत बसायचं का? नुसता उठण्याला महत्त्व नाही. उठून तर कोणीही बसेल ब्राह्म्य मुहूर्तावर. पण काय करायचं ब्राह्म्य मुहूर्तावर उठून? हं. तर चिंतन करायचं, मनन करायचं, आपल्या आराध्य देवतेची आराधना करायची. सगळ्यात पहिला उठल्यावर आपल्या बॉडीला धन्यवाद द्यायचं. ठीक आहे. तर आता ह्याचं महत्त्व काय? की का उठायचं बाबा आपण ब्राह्म्य मुहूर्ताला? ब्राह्म्य मुहूर्त आयुर्वेदात वाताचा काळ सांगितलाय.
हम्म. यत्र यत्र वात तत्र तत्र गती. बरोबर. वात म्हणजे काय? गती, प्रेरणा, चालना. हा. तर हा वाताचा काळ असतो आणि ह्या काळावर आपण उठलं तर आपल्या अपान गतीला, अपान वायू जो असतो त्याला गती मिळते आणि मलमूत्र विसर्जन हे आहे ते व्यवस्थित न अडखळता होतं. ठीक आहे. मग काय होणार? तुमचं मलमूत्र विसर्जन टाइम टू टाइम होणार, कॉन्स्टिपेशन होणार नाही. त्याच्यामुळं जे ॲसिडिटी आहे, ब्लोटिंग आहे, हे सगळं होणार नाही. राईट. तर असं सगळं ब्राह्मी मुहूर्ताला उठण्याचे फायदे आहेत. जर आपण मॉडर्न सायन्सशी कोरिलेट केलं, हम्म, तर काय सांगतं ते, की यावेळी कॉर्टिसोल हार्मोन जास्त असतं. म्हणजे कॉर्टिसोल हार्मोनला आपण काय म्हणतो, की वेकअप हार्मोन. कॉर्टिसोल हार्मोन आपल्याला आपोआप जागं करतं. सार्केडियन रिदम आणि कॉर्टिसोल हार्मोनची सायकल बसते. हां. मग काय होतं, की आपलं जे शरीराचं घड्याळ आहे आणि निसर्गाचं जे घड्याळ आहे ते सुसंगत व्हायला लागतं. ज्यावेळी सूर्य उठतो, पशुपक्षी उठतात, त्यावेळी मग आपण उठायला लागतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे ब्राह्मी मुहूर्तावर उठायचं. ह्याच्यावर एक रिसर्च पण झालाय हार्वर्ड युनिव्हर्सिटीनं. एक प्रौढ 60 वर्षापेक्षा जास्त लोकांवर रिसर्च केलाय. त्या रिसर्चमध्ये काय कळालं, की जे लोक ब्राह्म्य मुहूर्तावर उठतात, हां, त्यांच्यामध्ये 30% हायपरटेन्शनचं प्रमाण कमी आहे, 20% कॅन्सरचं प्रमाण कमी आहे, 20% अनिद्रा, डिप्रेशन, एन्झायटी यांचं प्रमाण कमी आहे. ठीक आहे. आता हा झाला ब्राह्म्य मुहूर्ताचा पॉईंट. हे तर आपल्या हातात आहे, हे तर आपण करू शकतो. ह्याला काय एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची गरज आहे का? नाही आहे. आता दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे दंतधावन. म्हणजे काय? सगळ्यांना कळालंच असेल, ब्रश करायचा. हां. आधी लोक काय करायचे, की नीम, अर्जुन, खदीर, लोध्र अशी सगळी काष्ठ, औषधी काष्ठ असायची, त्यानं लोक ब्रश करायचे. आत्ताच्या काळात आपण पॉसिबल आहे का हे सगळं करणं? ऑब्विसली नाही आहे. तर मग आपण काय करायचं, जे आपल्या हातात आहे ते करायचं. म्हणजे काय, की कमीत कमी केमिकल्स असणारे टूथपेस्ट वापरायचे. राईट. आपण प्लास्टिकचा ब्रश वापरतो, त्याच्या जागी उडन ब्रशेस आलेत तर उडन ब्रश वापरायचं. ठीक आहे. हा झाला दुसरा पॉइंट, दंतधावन. तर थर्ड पॉइंट आहे जिव्हा निर्लेखन. जिव्हा निर्लेखन म्हणजे काय, की जीभ साफ करायची. आपण दरवेळी ब्रश करतो, जीभ साफ करतो का कधी? नाही. तर जिव्हा निर्लेखन कसं करायचं? अगदी सोपी पद्धत. हे 3 बोटं, 3 बोटांचे टीपनं काय करायचं, जिभेला मसाज करायचा. अगदीच नाही झालं तर आपल्याकडे टंग क्लीनर असतं. मग प्लास्टिकचं, स्टीलचं असलं न वापरता कॉपरच्या टंग क्लीनरनं आपण टंग क्लीन करायची. आता जिभेचं महत्व, कधी उठल्यावर आपण जीभ आपल्या स्वतःच्या आरशात बघतो काय? हं, तर आपण एकदा जीभ आपली आरशात बघितली तर त्याला व्हाईट कोटिंग जाणवेल. ते सामतेचं लक्षण आहे. जीभ 2 प्रकारची असते. हां, एक तर साम जिव्हा आणि निराम जिव्हा. ठीक आहे. ज्यांचं पचन क्रिया स्ट्रॉंग आहे, सुरक्षित आहे, कॉन्स्टिपेशन नाही आहे, रोज मलमूत्र विसर्जन व्यवस्थित होतं, यांची जिव्हा ही निराम असते. निराम म्हणजे काय, अशी पिंकिश कलरची जिव्हा असते. आणि ज्यांचं कॉन्स्टिपेशन बिघडलंय, कॉन्स्टिपेशन होतंय, मलमूत्र विसर्जन होत नाहीये, पचनसंस्था बिघडले, त्यांची जिव्हा ही साम असते. एक व्हाईट कलरचं कोटिंग त्यांच्या जिभेवर आलेलं असतं. तुम्ही हे झाल्यावर निरीक्षण करू शकता आरशामध्ये, की तुमची जिव्हा साम आहे की निराम आहे. आणि हा एक पचनाचा आरसा आहे. त्याच्यावरून आपल्याला ओळखते की बाबा आपली पचनसंस्था चांगली आहे की नाही आहे. आता हा पॉइंट झाला आपला. दंतधावन झालं, जिव्हा निर्लेखन झालं. राईट. आता आपण पुढच्या पॉईंटकडे वळणार आहे, ते म्हणजे काय, उषपपान. उषपपान म्हणजे काय, की सकाळी कोमट पाणी प्यायचं. तर मग ते किती प्यायचं त्याला पण पद्धत प्रमाण आहे. अगदी 1 लिटर 1.5 लिटर पाणी आपण पिऊन नाही चालणार. हां, कारण का नाही प्यायचं? सकाळी सकाळी आपला अग्नी संदूषण होत असतं. वाताचा काळ संपून पित्ताचा काळ चालू झालेला असतो. राईट. आपला पाचक अग्नी हा संदूषित होत असतो, म्हणजे चालू होत असतो. आणि त्याच्यावर जर आपण 1 ते 1.5 लिटर पाणी ओतलं तर काय होणार? ऑब्व्हियसली ते विझून जाणार. मग ज्या गोष्टी आपण पचवायच्या आहेत, ज्या गोष्टी पचणार आहेत, त्या गोष्टी काय होणार? पचणार नाही. जसं आपण किचनमध्ये जर कमी फ्लेमवर जर एखादं अन्न शिजवायला गेलो तर पटकन शिजत नाही. त्याचप्रमाणे जर आपला अग्नी वीक असेल तर काय होणार? डायजेशन प्रॉपर होणार नाही. मग किती पाणी प्यायचं आपण? तर 1 ते 2 ग्लास पाणी, कोमट पाणी ठीक आहे. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे काय, की ताम्रपात्रात ठेवलेलं पाणी रात्री झोपताना एक तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून टाकायचं आणि ते पाणी आपण सकाळी उठल्यानंतर प्यायचं. हम्म. तर काय करायचं, की ताम्रपात्रामध्ये ठेवलेलं पाणी आपण रोज सकाळी प्राशन केलं पाहिजे. झालं. तर आता उषप्पान झालं. उषप्पान नंतरची काय क्रिया असणार आहे आपली? कवल किंवा गंडूश क्रिया.
राईट. तर कवल आणि गंडूश म्हणजे काय, तर आपण आनंद कुंजमध्ये क्रिया डेच्या दिवशी करतच असणार. आपण काय करतो की तोंडामध्ये तेल घेतो, राईट, आणि असं राऊंड मारतो. पण आपल्या घरी पॉसिबल आहे का ते, की बाबा तोंडामध्ये तेल घेणं आणि राऊंड्स वगैरे मारणं? तर नाही. मग आपण काय करायचं की तोंडामध्ये यथाशक्ती म्हणजे जेवढी तुमची कपॅसिटी आहे तेवढं आपण तेल अ, घ्यायचं तोंडामध्ये. याला ऑइल पुलिंग क्रिया म्हणतात. हां. आणि त्याच्यानुसार आता आपण घरी काय करतो, आंघोळ करतो, ठीक आहे. आंघोळ करायच्या वेळी काय करायचं की तोंडामध्ये ऑइल घेऊन ठेवायचं. आणि हळूहळू तुमची बाकीची काय कामं असतील ते करत करत, आंघोळ करत करत ते ऑइल तोंडामध्ये धरून ठेवायचं. 5 मिनिट 10 मिनिट जातात आपण आंघोळ करूपर्यंत. हम्म. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण ऑइल पुलिंग क्रिया करायची. हां. तर आता ह्याचं सायंटिफिक रिझन काय, ज्यावेळी आपण ऑइल पुलिंग करतो, तोंडामध्ये पूर्ण ऑइल धरून ठेवतो, तर इमल्सिफिकेशन प्रक्रियेनं जे लिम्फॅटिक ड्रेनेज असतं आपल्या तोंडामधलं ते सगळं ओपन होतं. आणि जे टॉक्झिन्स असतात आपल्या सलायवरी सिस्टीममध्ये, ग्लँड्समध्ये, ते सगळे तोंडात येतात इमल्सिफिकेशन क्रियेने. आणि ते जे टॉक्झिन्स आलेले आहेत तोंडात ते आपण काय करतो, बाहेर टाकून देतो. तर अगदीच वेळ नसेल तर आंघोळ करताना देखील ऑइल पुलिंग क्रिया केली तरी चालते. आता ह्याच्यावर पण एक रिसर्च झालाय. जर्नल ऑफ आयुर्वेदा आणि इंटिग्रेटिव्ह सायन्स या दोघांनी मिळून, ऑर्थोडंटिक्स वगैरे आणि आयुर्वेदिक जे तज्ज्ञ आहेत त्यांनी मिळून एक रिसर्च केलाय. तर तो रिसर्च काय सांगतो आपल्याला, की ज्यावेळी आपण कवल क्रिया करतो, गंडूश क्रिया करतो, तर त्यावेळी काय होतं की जे स्टेफेलोकोकस म्युटन्स किंवा स्टेफेलोकोकस पायलोजेनिया हे जे बॅक्टेरियाज असतात, हां, तर सलग 40 दिवस ही प्रक्रिया केली आपण, तर काय होतं की 50% जास्त ह्या बॅक्टेरियांची ग्रोथ कमी दिसून आली आहे. म्हणजे हे जे बॅक्टेरियाज आहेत ते आपलं दाढ किडणं किंवा गम्समध्ये पू होणं किंवा येलो कलरचे प्लेग दातांवरती जमा होणं या सगळ्यांसाठी कारणीभूत असतात. जर मग आपण रेग्युलर कवल, गंडूश ह्या क्रिया केल्या तर काय होणार, ते बॅक्टेरियाज कमी होणार आणि आपलं मुखदुर्गंधी म्हणा किंवा हे जे तोंडाचे जे आजार आहेत ते आपोआप कमी होणार. राईट. आता आपण कुठंपर्यंत आलो, कवल झालं, गंडूश झालं. दुसरी क्रिया काय आहे आपली, तर नस्य. नस्य म्हणजे काय, की नाकात 2 थेंब टाकणे. ही एवढी पुरेशी आहे का नस्यची व्याख्या? तर आयुर्वेद नस्यमध्ये काय सांगतं की नासा ही शिरसो द्वारम. आपलं जे मस्तिष्क आहे, हां, जे शिर आहे, त्याचं ओपनिंग कुठं आहे, त्याचं द्वार कुठं आहे, तर इथून आहे. राईट, नासामधून आहे. तर आपण काय करायचं की रोज सकाळी उठल्यावर 2 अणुतेलाचे, अणुतेल असतं, औषधी द्रव्य असतं नासापुरंचं, 2 थेंब एका नॉस्ट्रिलमध्ये, 2 थेंब एका नॉस्ट्रिलमध्ये. ठीक आहे. असं नासापुरन करायचं. राईट. आता याचं काय फायदे आहेत नासापुरमचे, तर ऊर्ध्व जत्रुगत जे विकार आहेत म्हणजे काय, शरीराच्या अप्पर बॉडीमधले जे विकार आहेत ते कमी होतात. मग असं केस गळणं असू दे किंवा डोळ्याला कमी दिसणं, अंधुक दिसणं, ज्यांना नंबर आहे, कानाला कमी ऐकू येतं, सायन्युसायटिस, ॲलर्जिक रायनायटिस असे जे त्रास आहेत ते नस्यनं कमी होतात. स्मरणशक्ती सुधारते, ज्यांना एन्झायटी, डिप्रेशन, ओव्हर थिंकिंग असं ज्यांचं त्रास आहे, असा ज्यांना त्रास आहे तो त्रास काय होतो, आपोआप कमी होतो नस्यक्रियेनं. तर नस्यक्रियेचे पण काही नियम आहेत. हां. आपण डायरेक्ट नस्यक्रिया करायला घ्यायची का, तर नाही. नस्यक्रिया करण्याच्या आधी हे सगळी रंध्र आहेत, म्हणजे अप्पर बॉडीतले ओपनिंग्स आहेत आपले, म्हणजे की जसं डोळे झाले, नाक झालं, कान झालं, तर ते आपण ओपन करायला पाहिजेत. कशानं पॉसिबल आहे बरं हे? मला काय वाटतं, हे आता आपण स्टीम घेतो, वाफ घ्यायची. वाफ घेतल्यानंतर काय होतं, हे रंध्र आपोआप ओपन होतात. हां. आणि हे रंध्र ओपन झालं की नस्यची इफेक्टिव्हिटी, इफिकसी जास्त वाढते आणि त्याचा रिझल्ट खूप छान येतो. तर नस्य, अशा पद्धतीनं नस्य झालं. नस्यनंतर आपण काय बघणार आहे की अभ्यंग. राईट. आता एक मिसकन्सेप्शन आहे, सगळ्यांना काय वाटतं अभ्यंग म्हणजे स्नान. हां. तर हे चुकीचं आहे. आपण दिवाळीत काय म्हणतो की चला बाबा आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि अभ्यंग स्नान करायचं आहे, म्हणजे काय, की आंघोळ करायची आहे. पण अभ्यंग म्हणजे नेमकं काय? अभ्यंग म्हणजे शरीराला तेल उठणं वगैरे आपण जे लावतो, हां, तर त्याला काय म्हणतो, आपण अभ्यंग म्हणतो. राईट. तर अभ्यंगामध्ये काय येतं, आता अभ्यंगासाठी एक छान श्लोक आहे. हां. अभ्यंग आचरेत नित्यम जराक्षम वातहरम. म्हणजे काय, जे अभ्यंगाचा नित्य वापर करतात, नित्य योजनेमध्ये आणतात, त्यांचं जरा, जरा म्हणजे काय, म्हातारपण कमी होतं. श्रम, क्लम, दिवसभराचा आदल्या दिवशीचा जो थकवा आलाय तो कमी होतो.
अभ्यंग आचरे नित्यम जरा क्षम वातहर. तर आता अभ्यंग कशा कशाने करायचं? तेलाने करायचं. ठीक आहे. प्रकृती म्हणून एक कन्सेप्ट माहित असेल सर्वांना. हम्म. तर वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळी प्रकृती असते. राईट. प्रकृती जन्म मरणांतर लाल भाविनी. म्हणजे जी आपली प्रकृती असते ती जन्मापासून मरणापर्यंत बदलत नाहीये. तर आता प्रकृती कोणत्या? वात, पित्त आणि कफ. राईट. तर वातासाठी वेगळं अभ्यंगद्रव्य, पित्तासाठी वेगळं आणि कफासाठी वेगळं सांगितलंय. हा. तर ते प्रकृतीचा अभ्यास हळूहळू आपण नेक्स्ट वगैरे लेक्चरमध्ये करूया. तर ज्यांची वात प्रकृती आहे त्यांनी काय करायचं की तेलाचा उपयोग करायचा अभ्यंग करायला. म्हणजे आंघोळीच्या आधी एक 10 मिनिटं काय करायचं, पूर्ण अंगाला तेलानं मालिश करायची. मग ते तेल कुठलं असू असू दे, तीळ तेल असू दे, नारियल तेल असू दे, मोहरी तेल असू दे. ठीक आहे. ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांनी काय करायचं की उटणं, दूध हे सगळं वापरायचं अभ्यंगासाठी. ज्यांची कफ प्रकृती आहे त्यांनी काय करायचं, जर तेल अगदीच वापरलं तर मोहरीचं तेल वापरायचं किंवा उटणं, कोरडं उटणं त्वचेवरती घर्षण करायचं. असं प्रकृतीनुसार आपण करायचं. हम्म. ज्यांची वात आहे त्यांनी आठवड्यातून 7च्या 7 दिवस अभ्यंग केलं तरी चालेल. ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांनी आठवड्यातून 3 वेळा केलं तरी चालेल. आणि ज्यांची कफ आहे त्यांनी आठवड्यातून 1 ते 2 वेळा अभ्यंग केलं तरी छान उत्तम असतं. ठीक आहे. आता अभ्यंग नंतरचा पार्ट काय, तर व्यायाम. हम्म. व्यायाम म्हणजे काय? लाघवम कर्म सामर्थ्यम दीप्तग्नी मेदसः क्षयः. नावात श्लोकातच सगळं दडलेलं आहे. व्यायामामुळे काय होतं? लाघवता येते, शरीर हलकं होतं. हा. कर्म सामर्थ्य, कार्य करण्याची ऊर्जा, ताकद दिवसभराची आपल्याला मिळते. दीप्ताग्नी मेधसः क्षयः. अग्नीचं दीपन होतं. अग्नी कुठला? आपला समान अग्नी म्हणजे पचनाच्या ठिकाणी असलेल्या अग्नीचं दीपन होतं. जे काय खातो ते सगळं व्यवस्थित त्याचं पचन होतं. मेदसः क्षयम. मेदाचं क्षय होतं. मेद म्हणजे काय? तर फॅट. ओबेसिटीच्या पेशंटचं खूप छान रिझल्ट आहे व्यायामाने. हां. तर व्यायाम कसा करावा? तर आपापल्या वेळेनुसार. सकाळी एक 25 ते 30 मिनिट योगासन करू शकता तुम्ही. संध्याकाळी 45 मिनिट वॉकिंगला जाऊ शकता. हां. तर अशा पद्धतीने व्यायाम करायचा. तर किती व्यायाम करायचा? आचार्य वाघभट काय सांगतात की अर्धशक्ती व्यायाम. आपल्या शक्तीच्या अर्धशक्ती व्यायाम करायचा. ठीक आहे. अगदी पूर्ण श्वास फुलूपर्यंत सहन होत नाहीये इतका पण व्यायाम करायचा नाही. त्याचे दुष्परिणाम वेगळे आहेत. ठीक आहे. तर अर्धशक्ती व्यायाम करायचा. हम्म. व्यायामानंतर काय? आता स्नान. हा. कोष्ण जलानं स्नान करायचं. श्रम, क्लम, थकवा दूर करण्यासाठी, मन प्रसन्न करण्यासाठी स्नानाचं वर्णन आलंय. हम्म. तर स्नान झालं. नेक्स्ट पॉइंट काय आहे? तर आहार. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे आहार. आहाराला आयुर्वेदात महाभैषज्य असं म्हटलंय. म्हणजे काय? सर्वश्रेष्ठ औषध. औषधापेक्षाही श्रेष्ठ औषध आहार आहे. राईट. तर आहार कसा असावा? हम्म. तर षडरसात्मक आहार असावा. आपल्या आहारामध्ये 6 रस असतात का? आपण काय खातो? तिखट खायला लागलं की तिखटच खातो, गोड खायला लागला की गोडच खातो. तर तसं नसून आपला आहार षडरसात्मक पाहिजे. तर 6 रस कोणती? मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, षडरसानी. म्हणजे हे 6 रस आहेत. कुठले? मधुर, हम्म, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय. मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे आंबट, लवण म्हणजे खारट, कटू म्हणजे तिखट, तिक्त म्हणजे कडू आणि कषाय म्हणजे तुरट. हे षडरसात्मक आहार आपल्या आपल्या आहारामध्ये हे 6 रस इन्क्लूड पाहिजेत. राईट. तर आता मी एक क्वेश्चन करते. आहार आणि अन्न याच्यातला फरक काय कुणाला सांगता येईल काय? आहार आणि अन्न काय फरक आहे दोघांमध्ये? तर आहार म्हणजे काय? आपण जे तोंडावाटे खातो. हा. तर जे आपण खाणार ते फक्त शरीराला पुष्टी देत असेल आपल्या, तर त्याला आपण आहार म्हणतो. पण जे आपण काही खाणार ते आपल्या शरीर, मन, इंद्रिय आणि आत्मा यांना जर संतुष्ट करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? आहार. सॉरी. जे शरीराला संतुष्ट करतं ते अन्न. हा. आणि ह्या सगळ्याला शरीर, मन, आत्मा, इंद्रिय यांना संतुष्ट करतं ते म्हणजे आहार. राईट. आता तो आहार कसा असावा? षड्रसात्मक असावा सांगितलं. ठीक आहे. तर 3 प्रकारचे आहार सांगितलेत. सात्विक, राजसिक आणि तामसिक. नावावरून कळालंच असेल, अंदाज आलाच असेल. सात्विक आहारात काय इन्क्लूड होतं? फळं, दूध, गोघृत, भाज्या हे सगळं सात्विक आहारात. राजसिक आहारात काय? तिखट,
तेलकट, मसालेदार हे सगळं राजसिक. आणि तामसिक म्हणजे काय? शिळे अन्न, मद्य, मांस हे सगळं तामसिक मध्ये आलं. जर जैसे खावे अन्न तैसे होवे मन, ह्या सगळ्या अन्नाचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. सात्विक अन्न खाल्लं की कसं होतं, आपलं मन सजग असतं, ठीक आहे, सकारात्मक असतं, प्रेरित असतं. हां. राजसिक अन्न खाल्ल्यावर काय होणार आहे, की कायम उत्तेजक, आक्रमक असं आपलं मन, चंचल असं आपलं मन बनतं. हां. आणि ज्यावेळी आपण तामसिक भोजन घेतो त्यावेळी काय होणार आहे, की एकदम असं नकारात्मक, कंटाळवाणं, आळशी असं फील होणार आहे. तर आपण जसं अन्न खातो तसं आपलं मन होतं. हां. मग फक्त सात्विक, राजसिक, तामसिक, सात्विक अन्न खाऊन उपयोग आहे का? तर ते अन्न कोण बनवतं? हां. ते अन्न बनवताना त्या व्यक्तीची, त्याच्या पाठीमागची भावना काय आहे? ते अन्न आपण कुठं बनवतो? ती जागा कशी आहे? ती जागा पवित्र आहे का? हां. कुणासोबत बसून आपण अन्न खातो या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. ठीक आहे. आहाराबद्दल समजलं. आता जे आपण अन्न घेतो तर त्याचं काय होतं, पचन होऊन धातूची पुष्टी होत असते. तर आपल्या आयुर्वेदात 7 धातू सांगितलेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. हं. जे आपण खातो त्याचं काय होतं, अग्नीद्वारे त्याचं विघटन होऊन रसामध्ये कन्व्हर्जन होतं, रसातून रक्तामध्ये होतं, रक्तातून मांसामध्ये होतं, मांसातून मेद, मेदातून अस्थि आणि अस्थेतून अल्टिमेटली शुक्र, ज्याला आपण काय म्हणतो, ओजस म्हणतो. हां. तर अशा प्रकारे आहाराचं आपलं विघटन होऊन शरीराची निर्मिती होत असते. राईट. आता आहार बघितला आपण, तर आहारामध्ये आहारानंतर आपण काय बघणार आहे, निद्रा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, झोप. झोपप्रिय असतो आपण. तर आयुर्वेदामध्ये दिवास्वाप वर्ज्य सांगितलेला आहे. दिवसा झोपायचं नाही. निम्म्यापेक्षा जास्त आजार हे दिवास्वापाने, दिवसा झोपल्याने होतात. आपण अन्न खातो, अग्निसंदूषण होतं. ज्यावेळी पचनाचा वेळ आहे त्यावेळी आपण काय करतो, झोपी जातो. हं. मग काय होणार, की तिथं अन्नाचं पचन होणार नाही, आमाची संचिती होणार, अग्निमांद्य होणार. तो जो साठलेला आम आहे तो आपल्या गुडघ्यात, कमरेत, वेगवेगळ्या सांध्यांमध्ये जाणार. संधिवात, आमवात यांसारखे वाताचे आणि कफाचे आजार चालू होणार. तर आपल्याला दिवसा झोपणं आजपासून वर्ज्य करायचं आहे. राईट. आता दिवसा कधी झोपायला सांगितलंय, तर ज्यावेळी आपलं जागरण होईल. हां. आता जितके तास जागरण होणार, आता सपोज आपलं 4 तास जागरण झालं, तर त्याच्या निम्मी झोप कधी घ्यायचे, किती उपाशीपोटी घ्यायचे. जेवढं आपलं जागरण झालं, जितके तास जागरण होतील त्याच्या निम्मी झोप सकाळी उपाशीपोटी घ्यायला सांगितली आहे. आपण तर असं करतो का, पोटभर खातो आणि झोपून जातो. हे चुकीचं आहे. तर निद्रा कशी पाहिजे, दिवसभर नाही झोपायचं, रात्री वेळेत झोपायचं, जेणेकरून 8 तास झोप पूर्ण झाली पाहिजे. 10-10:30च्या दरम्यान. राईट. निद्रायतम सुखम दुःखम पुष्टी कार्श बलाबलम. सुख, दुःख, पुष्टी, कार्श. पुष्टी म्हणजे काय, शरीराची दृढता, सबळता. कार्श म्हणजे काय, कमजोरपणा. हे सगळं निद्रेवर डिपेंड आहे. हम्म. तर अशा प्रकारे आपण निद्रा घेतली पाहिजे. तर हे पॉइंट समजले का सगळ्यांना, दिनचर्येचे? कुणाला कुठं डाऊट्स? कुणाला? येस. अनम्यूट. हम्म. बोला. हा मॅडम, हम्म. मला ते प्रकृतीबद्दल जाणून घ्यायचं होतं. म्हणजे प्रकृती आता वात, पित्त आणि येस, येस, येस. कफ, म्हणजे हा. कशी ओळखायची आपली प्रकृती काय आहे ते? हम्म. तर तुम्ही आनंद कुंजला येऊन गेला असाल ना? हो. हा. तर आपली एक फाईल आहे. त्या फाईलमध्ये प्रकृतीचं असेसमेंट दिलंय. ठीक आहे. अच्छा, ओके हा. ओके. तर ते एकदा तुम्ही वाचून घ्या आणि हं. नेक्स्ट आपण एक असं सेशन ठेवूया की जे सखोल प्रकृतीचा अभ्यास मी तुम्हाला सांगते. कारण ते 5 मिनिटात सांगून होणारा टॉपिक नाहीये. वात, पित्त, कफ कसं ओळखायचं, स्वतःची प्रकृती काय, त्याचे वेगवेगळे पॉइंट्स आहेत. ठीक आहे. ते पॉइंट्स लिहून घेऊन त्याचं असेसमेंट केलं की आपल्याला आपली प्रकृती स्वतःची जाणून घेता येते. हम्म. आणि मग त्या प्रकृतीनुसार आहार कसा पाहिजे, प्रकृतीनुसार वेगवेगळ्या या दिनचर्येमध्ये सांगितलेल्या क्रिया कशा करायच्या, ते आपण इन डिटेल जाणून घेऊया. थँक्यू. येस, येस, येस. तर आता प्रकृतीचे पॉइंट्स रिकॉल होत आहेत का बघा, काय काय सांगितले. पहिला पॉइंट काय आहे, प्रावृत उत्थान, सकाळी लवकर उठायचं. दुसरा पॉइंट, दंतधावन. तिसरा पॉइंट, जिव्हा निर्लेखन. चौथा पॉइंट काय आहे, उषःपान. पाचवा पॉइंट, कवलगंडूष. सहावा पॉइंट, अभ्यंग. व्यायाम, स्नान, आहार आणि निद्रा.
हं. तर ह्या सगळ्या दिनचर्येच्या पॉईंट्सचं पालन केलं तर आपल्याला बीपी, शुगर, डायबिटीस यांसारखे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत तर ते काय होणार नाहीयेत. आता विचार करा, आपण काय म्हणतो, हां, आपल्याकडे आरोग्य असेल, छान ऐश्वर्य आरोग्य असेल, तर आपल्या खूप इच्छा असतात. काय की बाबा आपल्याला फोन पाहिजे, लॅपटॉप पाहिजे, जमीन पाहिजे, घर पाहिजे. पण ज्यावेळी आपल्याकडे आरोग्य नसतं, आपलं शरीर वेगवेगळ्या व्याधींनी ग्रस्त होतं, हातून सगळं हळूहळू जायला लागतं, तर त्यावेळी काय पाहिजे? मला आता काही नको बाबा, मला फक्त आरोग्य पाहिजे. हं? असं वाटतं. तर आजपासूनच आरोग्य संपत्ती गोळा करायला आपण चालू करायचे या दिनचर्येच्या माध्यमातून. हं? तर कोण कोण दिनचर्येचं पालन करणार? सगळं पॉसिबल आहे यातलं मी आज जे सांगितलेलं. येस. तर गुड. असंच आयुर्वेदाला फॉलो करा, नॅचरोपॅथीला फॉलो करा, दिनचर्येचं पालन करूया. काही डाऊट्स असतील तर माझा नंबर आहे, सरांचा नंबर आहे, कॉल करा. आपण अजून डिटेल चर्चा करूया. मला आज ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया सकाळी 6 वाजता. ठीक आहे? चालेल. संदेश सर थोडंसं बोलतील आणि हे सेशन संपवतील. धन्यवाद. कसं वाटलं सगळ्यांना सेशन? छान वाटलं, येस. थोडंसं म्यूट अनम्यूटचं थोडंसं प्रॉब्लेम आहे आय गेस, पण काही प्रॉब्लेम नाही. आता ऑलरेडी तुम्हाला बरंचसं आयडिया आलेली आहे की आपल्याला दिनचर्येमध्ये काय काय फॉलो करायचं आहे, बरोबर. गंडूश क्रिया म्हणजे तोंडात तेल धरून आपण काही थोडंसं वॉकिंग करू शकतो, थोडंसं काम करू शकतो. दात कसे घासावेत, परत टंग कशाने क्लीन करावी, हे खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत ज्या आपण लाईफमध्ये आपण जर आणल्या तर त्या लाईफला अजून ऑप्टिमाइज करणार आहेत. ठीक आहे. ज्या काही मॅडमनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या सगळ्या रिसर्च प्रूव्ड आहेत, बरोबर. प्लॅस्टिकच्या ब्रशने जेव्हा आपण दात घासतो किंवा केमिकलयुक्त टूथपेस्टने जेव्हा आपण दात घासतो, ते खूप सारे रिसर्च आहेत की त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये खूप सारे टॉक्सिन्स आणि मायक्रोप्लॅस्टिक्स आपल्या बॉडीमध्ये जातात. हेवी मेटलचं संचयन होतं, म्हणजे हेवी मेटल्स आपल्या बॉडीमध्ये वाढतात आणि त्याच्यामुळे पण खूप सारे त्रास झालेले हे आज रिसर्च प्रूव्ड आहे. करेक्ट. तर जेवढं आपण नॅचरल राहायला ट्राय करू, जेवढं आपण नेचरबरोबर अलाइन्ड राहू, तेवढंच आपल्या बॉडीमध्ये काय होणार आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत. येस. तर एवढंच आपल्याला सांगायचं होतं. ऑलरेडी 7:30 झालेले आहेत. तुमचं जास्त वेळ मी घेत नाही. तर असंच आपण उद्यासुद्धा असंच एक छान गेस्ट आपल्याबरोबर येणार आहेत. त्या गेस्टना पण तुम्ही आय गेस तुम्ही नाही भेटलेला आहात. तर असेच आपण उद्यासुद्धा एक छान गेस्ट, स्पिरिच्युअल गेस्ट तुमच्यासाठी आणणार आहोत. ठीक आहे. तर उद्यासुद्धा तुम्ही सकाळी 6 वाजता सगळ्यांनी जॉईन करायचं आहे. 6 ते 7 आपण खूप छान उद्या एक डायनेमिक योगा करणार आहे, जे तुमच्या पोटासाठी, तुमच्या बॉडीसाठी, फॅट लॉससाठी खूप चांगलं राहणार आहे. तर सगळ्यांनी उद्या छान मनाची तयारी करून यायचं आहे की मला उद्या फॅट लॉस करायचा आहे. करेक्ट. तर उद्या सकाळी 6 वाजता आपण सगळे भेटूयात आणि त्याच्यानंतर 7 वाजता, 7 ते 7:30 उद्या एक छान स्पिरिच्युअल लेक्चर आपण ऐकणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंतसाठी खूप खूप धन्यवाद. तर भेटूयात सर एक उद्या सकाळी बोलायचं 6 होतं. वाजता. काय झालं? सर एक बोलायचं होतं. हां, बोला म्हणजे सर. आम्ही जाणून घेतो की 6 वाजता म्हणजे आपण ऍक्च्युली 6-10 मिनिटं अगोदर जॉईन व्हायला पाहिजे. येस, म्हणजे येस. सगळ्या गोष्टी ना व्यवस्थित आरामशीर आपण करू शकतो. मग गडबड होते. जर येस, सहा येस. नंतर आपण जर जॉईन झालो ना तर खूप गडबड होते आणि तो नक्कीच. फ्लो असतो ना तो जातो. तो खराब त्यामुळे होतो. मला सगळ्यांनी रिक्वेस्ट करायची आहे की 6 ला 10 मिनिटं असताना जॉईन करा. येस. मी म्हणजे स्वतः बरं मी होतं. स्वतः मीटिंगमध्ये बरोबर 5:40 ते 5:45च्या दरम्यान मी जॉईन होतो आणि जर तुम्ही 6 वाजायच्या 10 मिनिटं आधी आलात, म्हणजे तुम्ही सेटल व्हायला, परत बसायला, कॅमेरा सेटअप करायला थोडासा वेळ जातो. सो जसं बरोबर आहे. शशिकांत सरांचं म्हणणं आहे की एक 10 मिनिटं तुम्ही पहिला या, तर बरोबर अगदी बरोबर त्यांचं म्हणणं आहे की थोडंसं एक 5 ते 10 मिनिटं तुम्ही लवकर आलात, तर सगळं सेटअप करायला, व्यवस्थित कॅमेरा लावायला वगैरे सगळी मदत होते. आणि जर तुम्ही पहिल्यापासून जर तुम्ही व्यवस्थित सगळे एक्सरसाइज, सगळे व्यायाम केलात, तर नक्कीच तुम्हाला कुठेही दुखणं वगैरे नाही होणार योगामुळे. ठीक आहे. तर प्रॉपरली हे सगळे आपण सेशन्स अटेंड करूयात, कारण की सगळे सेशन्स तुम्हाला माहिती आहे 7 दिवस पूर्णपणे सेशन सगळे फ्री आहात. तर आपण काय करूयात, सगळे सेशन्स आपण व्यवस्थित अटेंड करूयात. करेक्ट. तर खूप खूप धन्यवाद. आम्हाला ऐकलत, आम्हाला सेवाचा मोका दिला. खूप खूप धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. धन्यवाद. 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 थँक्यू.